आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिका व्रताची संपूर्ण कथा बघणार आहोत। कुमारिका आणि महिला हे व्रत करतात। हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे। देशाच्या अनेक राज्यात हरितालिका व्रत साजरे केले जाते। भाद्रपद तृतीयेला केले जाणारे व्रत या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून स्नानादी करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात, साज शृंगार करतात, पूजेसाठी चौपाटावर केळ्याच्या पानाचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात किंवा शिवपार्वतीची प्रतिमा ठेवतात। यावेळी सुहागिनीची सर्व सामान चढवला जातो। रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात, गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन करतात। शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती म्हणतात। चला तर बघूया ती कथा। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते। पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला नक्की सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। ते तुला आज मी सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस। ते आता पूर्ण तू ऐक। हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस तू। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली। इतक्यात तिथं नारद मुनी आले। हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, त्रिविष्णूला द्यावी। तो तिच्या योग्य नवरा आहे। त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविले आहे, म्हणून इथं मी आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला। त्यानं ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले। त्यांना ही हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली। ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस। असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा कोणताही पती करणं नाही असा माझा निश्चय आहे। असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल का केलं आहे? याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेलं। तिथं नेल्यावर एक नदी दृष्टीस पडली। जवळच एक गुहा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास। तिथं माझी शिवलिंग पार्वती स्थापिलीस, त्याची पूजा केलीस। तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा। रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं। नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी काहीच इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो। दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस, मैत्रिणीसह त्यांचं पारण केलंस। इतक्यात तुझे वडील तिथे आले। त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं। मग तू सर्व झालेली हकीकत त्याला सांगितलीस। पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं। तुला घेऊन घरी गेला। मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं। अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली। याला हरतालिका व्रत असं म्हणतात। याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडशोपचार त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी, नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं। ह्या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो, 7 जन्माचा पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं। या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंद्या व विधवा होतात असे सांगितले जाते। दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो। कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं। दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं। ही 60 उत्तराची कहाणी। 5 उत्तरी देवा ब्राह्मणाच्या द्वारी, गायीच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण होत आहे। रामकृष्ण हरी।